नमस्कार. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण उपळा गणातील जे उमेदवार आहेत ते उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यांनी एक संकल्प आपल्या गणातील सर्व मतदार बांधवासाठी, भगिनीसाठी आणि मुलांसाठी सुद्धा संकल्प केला आहे. आणि तो संकल्प काय केला आहे ते आपण त्यांना विचारणार आहेत. आणि पंचायत समितीमध्ये आजच 1/4/2026 रोजी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पूर्ण गणातील उमेदवारांनी काय संकल्प केला आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहेत. आणि आज यांनी काय प्रश्न मांडलेले आहेत हेही आपण विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत प्रिया अमोल घोगरे आणि हे गणातील निवडून आलेले सदस्य आहेत. मॅडम नमस्कार. खडतर प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. की आज तुमची बैठक झाली हो आणि बैठकीमध्ये तुम्ही संकल्प केलेला आहे. तसं म्हणलं तर ज्या दिवशी तुम्ही निवडणूक लढायलात त्याच्या अगोदर जनतेला काय शब्द दिले होते तुम्ही? जनतेला शब्द म्हणजे एकतर सुरुवातीला मी एक शिक्षक म्हणून शाळेमध्ये काम करते बरं. आणि अचानकच मी या क्षेत्रामध्ये आले. बरं. अचानक आणि त्याच्यामध्ये मग तेव्हाच मी जेव्हा फॉर्म भरला किंवा माझा प्रचाराचा जेव्हा अजेंडा चालू झाला तेव्हा एक माझ्यासमोर एकतर तुम्हाला सांगू इच्छिते की मी ज्या घरामध्ये सून म्हणून आले त्या घरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार आहे. बरं. भाई बळवंतराव बप्पा हे जे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्या घराचा जो वारसा आहे की शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या लोकांसाठी काम करणं, ती संधी आता त्यांच्या रूपानं ह्या निवडणुकीतून लोकांनी मला निवडून देऊन पुन्हा त्यांचा जो वारसा आहे तो वारसा जनतेसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार. तुम्ही अचानक मला वाटते अवघ्या 9 तासाच्या पूर्वीच तुमची तिकीट फायनल झाली. हो. अवघ्या 9 तासात. आणि प्रतापसिंह पाटील यांनी चॅलेंज केलं की मी या 9 तासामध्ये 100% विक्रम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचे मला वाटते 8 का 9 माणसं नगरपालिकेला निवडून आले हो आहे ना? हो. आणि आत्ता तुमची किती आलेत माणसं? आत्ता पंचायत समितीला जिल्ह्यामध्ये माझं एकच सीट लागलेलं आहे. एकच सीट लागली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्ह्यामध्ये पंचायत समितीसाठी एकच सीट लागलं. आणि विशेष म्हणलं तर अचानक ह्या क्षेत्रात पडल्यामुळं हो. कार्यकर्त्याचा जमाव नाही. हां तुमच्या पाठीमागं कार्यकर्ता पळायला नाही. नाही. मग तरीसुद्धा मतदारसंघातल्या लोकांनी हां तुम्हाला कसं काय निवडून दिलं? सर, असं जेव्हा फॉर्म भरला आणि आता ठरलं की बाबा आता आपल्याला प्रचारामध्ये उतरायचं आहे. बरं. आता तुम्ही जसं म्हणलात की कार्यकर्ते नाहीत, असं खूप मोठा प्रश्न होता. हो. पण जेव्हा ज्या गावामध्ये 4 गावामध्ये आम्ही गेलो तेव्हा एक बप्पांच्या घराची सून म्हणून भाई बळवंतराव बप्पांची नातसून हे जेव्हा सगळ्या लोकांना माहीत झालं तेव्हा उत्स्फूर्तपणे त्या गावातल्या जुन्या लोकांनी त्याचबरोबर नवीन तरुणांनी सुद्धा मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि स्वतःहून माझ्या प्रचारामध्ये ते उतरले. वा वा वा. आणि त्याचं रूपांतर निकालामध्ये दिसलं. म्हणजे हे सत्य आहे. हो, सत्य की जसं कर्म असेल हां तसंच फळ मिळतं. आणि भाई बळवंतराव घोगरे साहेबांचं जे कार्य आहे ते तुमच्या फायद्याला आलं. हो हो. आणि तुम्हाला सांगते मी, आज जवळजवळ पप्पांना जाऊन 19 वर्ष झाले. लोक म्हणतात किंवा परवाच आपल्याकडं लातूरला एक किस्सा घडला की विलासरावांचं नाव पुसण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा रितेश देशमुखनी सांगितलं की कुठं नाव लिहिलेलं तुम्ही पुसू शकतात पण मनातलं नाव तुम्ही पुसू शकत नाही. तोच अनुभव मला ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आमच्या बाप्पांच्या बाबतीत सुद्धा तोच अनुभव मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. आजही 20 वर्ष जवळजवळ होत आहेत बाप्पांना जाऊन, पण आजही लोकांची अस्मिता किंवा बाप्पांविषयी असणारा जो आदर आहे तो मला पूर्णपणे अनुभवायला मिळाला. आणि त्यांच्याच आशीर्वादानं आज माझं सीट अगदी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पंचायत समितीची मी एकमेव उमेदवार आहे की ती निवडून आली आहे. बरं बरं बरं. बघा, राजकारण एवढं गचाळ झालं आहे. हो हो. म्हणजे अविश्वासी झाले. आणि आता तुम्ही विश्वासपात्र असणाऱ्या भाई बळवंतराव घोगरे यांच्या नातसून आहे.
तुम्हाला आता ह्या कारभारामध्ये लबाड बोलता येणार नाही नाही. आणि आपल्या गणातल्या लोकाला तर बिलकुल धोका देता येणार नाही, कारण तुम्हाला बांधलेलं आहे. जसं की नवऱ्याला मंगळसूत्राने बायकोला बांधता येत आहे, तसं जनतेनं तुम्हाला विश्वासानं बांधलं आहे. आणि ते विश्वास फक्त भाई बळवंतराव घोगरे यांचा आहे, तुमचं काहीच काम नाही. तुम्ही घरातली एक घरातली एक गृहिणी आहेत तुम्ही, तुमचं काही काम नाही. पण तुम्हाला जो आशीर्वाद मिळाला तो भाई बळवंतराव घोगरे साहेबांचा आशीर्वाद मिळाला. त्या आशीर्वादाला तडा देता येणार नाही. काय संकल्प केला, या लोकांना मी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय संकल्प काय केला आहे? संकल्प म्हणजे एकतर प्रामाणिकपणे मी काम करणार आहे. बाप्पांचा जो वारसा आहे आमच्या घराला, एक तर प्रामाणिक आहेत, लोकांसाठी स्वतःचं सगळं विसरून जाऊ ते स्वतः त्याच्यामध्ये काम करतात. आणि जो पक्ष आता ज्या पक्षानं मला तिकीट दिलं तोच त्या शरदचंद्र पवार साहेबांचा सुद्धा तोच अजेंडा आहे की 80% तुम्ही समाजकारण करा, 20% राजकारण करा. त्या विचाराशी सहमत राहून आणि मी काम करणार आहे. आता तुमच्या पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आहे, हो. जिल्हा परिषदमध्ये भाजपची हो, सत्ता आहे. सगळे. तुम्हाला निधी मागत असताना दुजाभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कसं सावरणार आहे तुम्ही? कसं सावरून घेणार, कसं जमवून घेणार भाजपच्या सोबत? कारण निधी मिळत असताना अडचणी येण्याचं संभव नाकारता येत नाही. काय करायला पण एक प्रामाणिक प्रयत्न तर करणार आहे, पाठपुरावा त्या सगळ्या गोष्टीचा करणार आहे. आणि त्यांना पण कन्व्हिन्स करायला मी किंवा त्यांना मला निधी देण्यासाठी भाग पाडणार आहे. एकतर मी स्वतः ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, शिकलेली आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करू शकते. जसं शाळेमध्ये मी मागं पण माझ्या प्रचारादरम्यान मुलाखत दिली होती, तेव्हा पण मी सांगितलं की शाळेमध्ये मुलांना म्हणजे मला जे पाहिजे ते मी त्यांच्या गळी उतरू शकते. तसंच मी मग हे अधिकारी लोक असू द्यात किंवा माझ्या गणामध्ये असणारे जे काही लोक आहेत, जनता आहे, माशीच्या पिल्ल्याला शिकवायची गरज नाही आणि वाघाच्या पिल्ल्याला बी शिकवायची गरज नाही, तर वाघाची तुम्ही नाचू नाही. हो आहे ना. म्हणजे शेवटी ऐनवेळी तुम्ही पंजा काढायला भिणार नाही. म्हणजे आपल्या गणातल्या लोकांचं काम करण्यासाठी कायद्यात बसून, कायद्याच्या चाकरीत बसून सर्वांशी मनमिळावू राहून तुम्ही निधी प्राप्त करणार आहेत. हो, नक्कीच. काय काय संकल्प केला तुम्ही आपल्या गणामध्ये? संकल्प म्हणजे आता मला एक तर प्रामुख्याने महिलांच्या आरोग्याचं जास्त लक्ष देणार. करेक्ट. काजळा गावामध्ये आमच्या कचऱ्याच्या समस्या आहेत, त्याला जागा नाही आहे, तर त्याचा पण पाठपुरावा करणार आहे. आणि लहान मुलांचं आजच झालं की शून्य वयोगटापासून जे काही बालकं आहेत, कुपोषित असतील किंवा ज्या मुली किशोरवयीन मुली आहेत त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, किंवा आता जे नवीन आरोग्य खात्यामार्फत जी HPV नावाची जी लस आली की मुलींना भविष्यामध्ये महिलांना कॅन्सर होऊ नये पिशवीच्या तोंडाचा, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि अवेअरनेसची खूप गरज आहे त्याच्यासाठी, HPV वॅक्सिनेशनसाठी. कारण मी शाळेमध्ये आता म्हणजे त्या लसीसाठी प्रतिसाद खूप कमी आहे. आज आम्ही ती बातमी लावली होती. हो. त्या बातमीनं बऱ्याचशा महिलांना म्हणजे तरुण मुलीला धोका जाणवतो अशा पद्धतीचं लोकांचं मत आहे. आणि ते म्हणतात बाबा की तोंडाचा कॅन्सर होऊ नये पिशवीच्या गर्भाच्या, तर असं आरोग्य खात्यानं जाहीर केलं. पण ते आरोग्य खात्या या मुलीची हमी का घेत नाही? जर उद्या जरा नुकसान झालं त्या मुलीचं, कारण शासनाची ही योजना आहे, तर शासनानं जेवढ्या गॅरंटीनं मुलीच्या गर्भाच्या कॅन्सर होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे, अगर औषध उपचार करत आहे, औषध देत आहे, तर हे सरकारचं औषध आहे. मग त्या मुलीची जर काही कमी जास्त झालं तर हमी घेणार का, असा प्रश्न एका चांगल्या तज्ज्ञानं विचारला आहे. यावर काय मत राहील तुमचं? सर, अगोदर तर मी स्वतः सांगते की मला पण एक मुलगी आहे. आत्ता ही लस शासनानं आपल्याकडे आणली असेल, पण मी 2018मध्येच माझ्या मुलीला HPV प्रायव्हेटमध्ये देऊन तिने पण डोस घेतलेले आहेत. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. एक नॉर्मल आपण कुठलंही वॅक्सिन घेतल्यानंतर एक नॉर्मल जसा ताप येतो त्याच टाईपमध्ये थोडासा ताप येतो. त्याच्यापासून आपल्याला कुठलेही धोका नाही. हे मी स्वतः का सांगते, तर मी माझ्या मुलीला 5-6 वर्षापूर्वी प्रायव्हेटमध्ये ही लस घेतली. आज काय काय मागणी केली तुम्ही? आज मग आता हेच अवेअरनेस जसं अफवा पसरली सगळीकडं. ॲक्च्युअल म्हणजे शाळेमध्ये काम करत असताना बातमी लावली होती ती. हो,
चं काउंटिंग करायचं होतं, एच बी मोजायचं होता, तरीसुद्धा पालकांनी एच बीला सुद्धा येऊ दिलं नाही मुलांना. की जी अफवा आली की बाबा आमच्या मुलींना मुलं होऊ नयेत म्हणून ही लस देत आहेत, तर ही चुकीची अफवा. तसं मी तिथं सांगितलं ते साहेबांना की आपल्याला हा धोका नाही, ह्याच्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी तुमच्या खात्यातून आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी. मग तुम्ही अर्चनाताई पाटीलला किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना हे आवाहन करायला का सांगत? सांगितलं ना, आज मी बोललेच तिथं. कारण मी स्वतः ती लस घेतल्यामुळं आणि माझ्या नातेवाईकांना सुद्धा त्याला द्यायला लावली, घेतल्या सगळ्यांनी. मग आज मी तिथं सांगितलं की मी स्वतः घेतलेली आहे मुलीला, त्याचा कुठलाही धोका नाही. त्या लोकांनी जशी अफवा पसरवली तसं मग तुम्ही अवेअरनेससाठी आपण सगळे मिळून एका बरेचसे व्हिडिओ तयार करूयात आणि सांगूयात. बरं, आज काय दुसरं काय म्हटलं बरं, शाळेच्या बाबतीमध्ये जे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथे जी गळती लागलेली आहे, ती गळती भरून आणण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत तुम्ही? आता मी तिथं म्हणजे असा प्रश्न मांडला तिथं निघाला होता, जेव्हा शाळेचे ते अधिकारी येऊन सांगू लागले की बाबा जिल्हा परिषद शाळेची संख्या पटसंख्या कमी खूप झाली होत आहे. तर बऱ्याच जणांचं मत आलं की तिथे ॲक्टिव्हिटी होत नाहीत. ॲक्च्युअल सगळ्या शाळेमध्ये प्रामाणिकपणे शिक्षक काम करतात, ॲक्टिव्हिटी होतात. पण ज्या काही नावाजलेल्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये एक मला स्वतःला कंट्रोल कसं करणार आहेत? कारण काय व्हायलंय, जिल्हा परिषदचे जे सुशिक्षित चांगले विद्यार्थी आहेत, गुणवान विद्यार्थी आहेत, टक्केवारी जास्त ते डायरेक्ट भोसले हायस्कूल असू द्या किंवा श्री रविशंकर असू द्या किंवा स्टँडर्ड शाळा पैसे भरून तिकडे चाललेत, पण जिल्हा परिषदमध्ये जायला झालेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार? मग त्याच्यासाठी अगोदर थोडंसं एक लिमिट ठेवावे प्रत्येक शाळेला, ज्यांची संख्या जास्त आहे. मी कुठल्याही शाळेवर वैयक्तिक त्यांचे नावं घेत नाहीत, त्या शाळा चांगल्याच आहेत. पण जिल्हा परिषदच्या किंवा दुसऱ्या मराठी माध्यमाच्या शाळासुद्धा तेवढ्याच चांगल्या आहेत. पण पालकांमध्ये काय म्हणता येईल आपल्याला थोडंसं जनजागृतीची गरज आहे. आणि मी म्हणतो तुम्ही पालकांमध्ये जनजागृती करता हे खरं, पण शिक्षकांना जी शासनाचा एवढा मोठा बोजा आहे, ताण आहे कामाचा, त्याच्यामुळं ती ताणतणावामध्ये शिक्षक असू द्या शिक्षिका असू द्या, त्या ताणतणावामुळं त्यांना त्या लेकराकडे लक्ष देण्यासाठी जो वेळ मिळत नाही, त्याच्यामुळं गुणवत्ता घसरते आहे असं वाटत नाही का तुम्हाला? ताण तर आहेच, शिक्षकांना बाकीचे कामं भरपूर आहेत. कसं शिकवत होते? सकाळी 7ला जर बसवलं तर 12 वाजेपर्यंत एक शिक्षक चांगला घडवून घेत होता आणि सायंकाळी 5 वाजता पाडे घ्यायचा 300पर्यंत आणि मग सुट्टी असायची. तुम्हाला शिक्षकाला वेळ देण्यासाठी वेळच ठेवला नाही महाराष्ट्र सरकारनं. ते शासनाकडे सगळेजण आमदार वगैरे सगळेजण पाठपुरावा करतात की शिक्षकांना ह्या सगळ्या कामातून सुटका करा. म्हणजे एकीकडून शासनानं तुमच्यावर कामाचा बोजा पण आहे आणि दुसरीकडून जिल्हा परिषदेची शाळा दर्जेदार व्हाव्या अशा बी अपेक्षा करायच्या. नेमकं काय करणार आहे तुम्ही आता? बघू, आता पाठपुरावा तर चालू आहे. तुम्ही अर्चनाताईच्या बैठकीमध्ये हे प्रश्न मांडा. मांडा. जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती लागली अक्षरशः. आता आम्ही पूर्ण जिल्हाभर फिरणार आहेत या गळतीच्या बाबतीमध्ये. याच्यासाठी नवीन उपक्रम काय राबवण्याची कल्पना आहे तुमच्याकडे? माझ्याकडे म्हणजे आता थोडंसं एक पालकांमध्ये जनजागृती करावं लागेल आपल्याला की बाबा मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या असू द्यात किंवा खाजगीसुद्धा शाळा सगळ्या चांगल्या दर्जेदार आहेत. फक्त विश्वास ठेवा. पहिला प्रामुख्यानं ते की विश्वास त्यांनी ठेवला पाहिजे. त्यांच्या विश्वासाला शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी वेळच गरजेची आहे. हो ना. जो बाकीचा ताणतणाव कमी झाला पाहिजे, तो तर कमीच व्हायला पाहिजे. जो सारखा पगडा आहे तुमच्यावर तुम्हाला सुखानं जगू देणं झालं. ते ऑनलाईन बरेचशी कामं आहेत, त्या ऑनलाईन कामातून सुटका मिळावी. बरोबर. किंवा हे बाकीचे मग जनगणना आली आता, बरोबर, किंवा BLOची कामं आहेत ती थोडीशी त्याच्यातून ते कामाची संधी जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना जर दिली तर मग इकडं शाळेचा स्तर नक्कीच उंचावेल. आता तुम्ही तुमच्या गणातील जनतेला काय संदेश देणार आहेत आणि तुम्ही कसे कामं करण्यात 5 वर्ष? आता जनतेला संदेश एवढाच की त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला मी पात्र राहील. त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी आटोकात प्रयत्न करणार आहे. फोनचं आवाहन करा जनतेला, काय अडचणी आल्या तर माझ्या फोनवर कॉन्टॅक्ट साधू. आता सध्या तर माझ्याकडे बऱ्याच जणांचे फोन नंबर आहेत माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या 4ही गावातले, आणि त्यांच्या काही अडचणी आता तर 1 महिना झाले सुरुवात आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही की तुमच्या एकटीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारचं जर दर्जेदार झालं
तर पुढल्या पंचवार्षिकमध्ये या एक आकडा सुद्धा अधिक होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे आज एक आहे, 11 होतील, 21 सुद्धा होतील. हो, त्याच्यासाठी तर नक्कीच प्रयत्न करणार. यासाठी- गावागावात जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत असं वाटत होतं, आहेत, पण त्यांना आता पुढं आणणार किंवा त्यांना एक संघटनात्मक काम करण्याचा मी प्रयत्न करणार. काय म्हणाल, तुमच्या पक्षाने तुमच्यावर विश्वास ठेवला, जिल्हाध्यक्षांनी विश्वास ठेवला, शरदचंद्रजी पवारचं स्वप्न कसं साकार करणार? ते प्रामाणिकपणे काम करूनच समाजकारण जास्त करणार, त्यालाच जास्त तुमच्या प्राधान्य देणार. पतिदेवाचं काय तुम्हाला लाभ आहे? नाही, लाभ म्हणजे काय, ते माझ्या प्रत्येक तर त्यांनी सपोर्ट केला, मला संधी दिली किंवा त्याच्यामध्ये जाऊ दिलं, उतरू दिलं, तोच विश्वास माझ्यासाठी आहे. त्या विश्वासाला मी पात्र राहणार आहे. तर हे आहेत प्रिया अमोल घोगरे. कुणाचं? श्याम घोगरे साहेब यांचं काय सपोर्ट वगैरे झालं तुम्हाला? हो, नक्की सर. हां, मग श्याम घोगरे घोगरे हे पूर्वीचे शरदचंद्रजी पवारचे बरं. श्याम अण्णा घोगरे हां, ना? श्याम. पहिले मला वाटतं गोरे साहेबांसोबत राहायचे. हां, जिल्हाध्यक्ष ते कोण आहेत होते. तुमचे? माझे दीर आहेत, मोठे दीर बरं आहेत बरं ते. बरं. कसे साथ मिळाली त्यांची? त्यांनी खूप प्रयत्न केला माझ्यासाठी, है ना? गावोगावी जाऊन. माझे मित्र आहेत ते. बरं बरं. खूप दिवस झाले भेट झाली नाही. त्यांना चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा, त्यांना पण तुम्हाला पण. तर हे आहेत प्रिया अमोल घोगरे, राहणार उपळाच आणि उपळा गणातूनच आल्यात. बघा, माझ्यावर जो विश्वास जनतेने टाकला आहे, गणातल्या सगळ्या लोकांनी टाकला आहे, त्या विश्वासाला मी पात्र राहणार. जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, ज्यांनी शेतकऱ्याचा महामेरू म्हणून ओळखलं जातं शरदचंद्रजी पवारला, शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून, आणि त्यांचा जो आदर्श आहे तो आदर्श माझ्यापर्यंत आला आहे. माझ्यावर विश्वास टाकला प्रतापसिंह पाटील साहेबांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारने, आणि विश्वास मला मताच्या रूपाने आशीर्वाद म्हणून जनतेने दिला आहे. माझे पतिदेव अमोल घोगरे यांनीसुद्धा मला या राजकारणात जाण्यासाठी सपोर्ट दिला, माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. माझ्या गणातल्या प्रत्येकाने कधीही माझ्या मोबाईलवर फोन करावा आणि आपले कामं करून घ्यावं. तुमचा सपोर्ट, तुमचा पिछा काम करण्याचा असेल तरच मला काम करता येईल. सगळ्यांचे लोकांचे कामं माझ्या डोक्यात कायमस्वरूपी फिट नसतात, कारण कामाचा बोजा जास्त असतो. त्याच्यामुळं तुमचा पिछा सारखा गरजेचा आहे. पिछा असेल तर तुमचं लवकरात लवकर काम होईल, नसेल तरीही मी सर्वांचे कामं करणार. वेळोवेळी आढावा बैठकीमध्ये मी मतदाराची निश्चितच दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहे, असा शब्द प्रिया अमोल घोगरे यांनी दिला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं गणातले कामं होतील हेच पाहू. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे आणि खोटे ते खोटे, पक्ष कोणताही असू द्या, सदस्य तुमच्या मतावर निवडून गेला, त्या गणातले कामं करणं हे त्याचं कर्तव्य असतं आहे. हे सगळं कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.